नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। आपल्या बुलढाणा जिल्ह्यात राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांचं जन्मस्थळ व तसेच संत गजानन महाराज यांचे देवस्थान आहे। त्यामुळे आपण भाग्यवान आहोत। संजय रायमुलकर साहेब मेहकर शहरातील रामदास वेटाळ येथे संत गजानन महाराज प्रगट दिनाला रायमुलकर साहेब यांची उपस्थिती। वॉर्डातील महिला पुरुषांनी केलं रायमुलकर साहेबांचं कौतुक। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्म आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झालेला आहे। तर संत श्री गजानन महाराज यांचे देवस्थान आपल्या बुलढाणा जिल्ह्यात शेगाव येथे आहे। त्यामुळे आपण भाग्यवान आहोत। गेल्या 2 दिवसापासून छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती तर संत श्री गजानन महाराज यांचा प्रगट दिन मेहकर लोणार तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात धूमधडाक्यात भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे। ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे। समाजामध्ये जागृती दिसून येत आहे, एकजूट दिसून येत आहे। ही आपल्या भविष्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे। धार्मिक कामासाठी मी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे व यापुढेही कुठेही धार्मिक कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे संजय रायमुलकर साहेब यांनी सांगितलं। मेहकर शहरातील रामदास वेटाळ या ठिकाणी संत गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर, युवा सेनेचे तालुका प्रमुख भूषण घोडे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण दळवी यांच्यासह इतरही मान्यवर उपस्थित होते। काय काम केलं आपल्या एरियात हे त्यांना दाखवून द्यायचं होतं, म्हणून मी स्वतः त्यांना आग्रह केला आणि इकडे बोलून घेतलं की तुमच्या मार्गदर्शनाखाली नाली, त्याच्यानंतर रोड, लाईट, त्याच्यानंतर मंदिराचं डेव्हलपमेंट जे त्यांनी कमीत कमी 100 ते 150 ट्रॉली ट्रॅक्टरला मटेरियल भरायला दिलं, GCP दिली। त्यानंतर लोकवर्गणी कमी पडेल तर मी देतो म्हणून सांगितलं। त्यानंतर आपले मेंबर साहेब, विसे मेंबर साहेब, भुवन तुपे साहेब, त्यानंतर आपल्या या कार्यक्रमासाठी विजयभाऊ गोराज यांनी मंदिर स्वतः वर्गीने म्हणजे 3 शेड बनवून म्हणजे मजुरी न घेता जास्तीत जास्त जेवढं चांगलं करता येईल तेवढं करून दिलं त्यांनी आपल्याला। त्यानंतर गणेशजी असोरे यांनी 3 दिवस चहा पाणी दिलं। अविनाश मते यांनी कालच्या काल रंगरंगोटी करून मंदिराचं डेकोरेशन करून दिलं, त्याबद्दल त्यांचा आभार। त्यानंतर कुठे यांनी कमीत कमी 3 दिवस पाणी पुरवलं। अमोल बोराजकर यांनी मंदिराचं डेकोरेशन सजावट करून दिली आपल्या हातली। दायमाजी यांनी दूध दिलं आपल्याला कमीत कमी म्हणजे 150 ग्लासच्या जवळजवळ। त्यानंतर ही आपली छोटी कंपनी आहे, त्यामध्ये पशु, रौनक, केतन, रमन, ओम, आलेख, नैतिक, उदय या मुलं यांचं वय जास्तीत जास्त 14। संत गजानन महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो। कालच आपल्या हिंदवी स्वराज्य संस्थापक जाणतेराजे छत्रपती शिवराय यांचा जन्मदिवस, जयंती महोत्सव आणि आज संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन, हे दोन्ही कार्यक्रम कालपासून मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरे करतोय। आणि तसं पाहिलं तर आपण सर्वजण भाग्यवान आहेत की या दोन्ही विभूती, की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्मगाव सिंदखेड राजा, हेही आपल्या जिल्ह्याशी आणि आपल्या परिवाराशी एक नातं आपलं त्यांचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब आणि तशाच पद्धतीने गजानन महाराजही आपल्या जिल्ह्यातले असल्यामुळं या दोन्ही दैवताचं म्हणजे राज्यातलं आहेत, पण राज्य देश यांच्यासाठी दैवत आहेत, परंतु खास करून आपल्यासाठी महत्त्वाचं दैवत, कारण की ते आपल्या जिल्ह्याशी निगडीत आहेत। अशा दैवताच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि संत गजानन महाराज यांच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो। आजच्या या प्रगट दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या 7 दिवसापासून सप्त्याचं आयोजन, अशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेना तालुका प्रमुख सुरेश तात्या वाळूकर,
शिवसेना तालुका प्रमुख, शहर प्रमुख, शिवसेना युवासेना तालुका प्रमुख भूषण घोडे, सरपंच संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष अरुण दळवीजी, आपल्या संस्थांचे आता यावर्षीची जबाबदारी आहे ना दरवर्षी माझा वर्गमित्र कैलास भाऊ चिनोडे, आपलं सॉरी भुजवटराव आणि आमच्या वहिनी गायकवाडताई, सावजीताई, अंकित मंडळाच्या लाडकडताई, आमच्या काकू हिवाळे आजी, रायते आजी, अजून शंकरराव आदरणीय आमचे शिंदेबुवा, विनोदजी मांदाना, संतोष मनोज, सर्व उपस्थित सर्व या संस्थांचे पदाधिकारी, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या आमच्या लाडक्याच म्हणतात लाडक्या बहिणी आणि उपस्थित माता आणि भगिनी, आज आपल्या या संस्थांच्या संत गजानन महाराज संस्थांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या सप्त्याचा कार्यक्रम आणि त्याच्यामध्ये अशा या शेवटच्या दिवशी महाप्रसादाचं वितरण आज या ठिकाणी संपन्न होतं आहे. तसं पाहिलं तर थोडं आपलं जागेचं अदलाबदल झाली, त्याच्यामुळे थोडी अडचण आली. नाहीतर ते वॉल कंपाऊंड इथलं संरक्षण हे इथं झालं असतं म्हणजे यावेळेस तुम्हाला खाली बसायची जागा पळी आली नसती. परंतु परत बघा 2-4 महिन्यामध्ये लोकसभा विधानसभा आमचंही दुर्लक्ष झालं. तर आताच आपण विचारलं याचं आरक्षण काढता येतं का हे शाळेसाठीचं. त्याच्यातही अडचण आली की हे मालकीचं लेआउट असल्यामुळं काहीतरी कापुरे अजून 3 लोकांचे. तर परत मी अधिकाऱ्यांना सांगितलं त्याला आता आपलं संस्थान झालंच, त्यांना विनंती करा एक वेळेस थोडं आम्हाला जेवढी जास्त जागा देता येईल तेवढी द्या आणि आपल्याजवळ पैसे शिल्लक येतात. नगरपालिकेतले काही कामं कॅन्सल करून दुसरीकडे टाकायचे. तर ॲडजस्ट झालं ते जर व्यवस्थितपणे जर आरक्षण जर हे करता आलं, थोडं बदलता आलं किंवा त्याला विनंती करू किंवा ते पूर्ण नाही दिलं तर अर्धी जरी जागा दिली आपली तर आपण ते वापरात घेऊ पलीकडचं. म्हणून याच्यातली अर्धी बी त्याने दिली तर याच्यातला सभावड परत आपल्याला या संस्थांमधून 25 लाख रुपये अजून टाकता येतील. आपल्याजवळ पैसे देऊ त्याच्यामुळं हे पैसे आपण इकडे टाकण्याचा प्रयत्न करू, त्यांना विनंती करू. मला तरी वाटतं गजानन महाराजाचं म्हटल्यावर तर काही नाही म्हणणार नाही, म्हणून मी स्वतः त्यांना विनंती करेन आणि कुठेतरी आमच्या महिला भगिनीचे जे काही धार्मिक कार्यक्रम तुमचे होतात, जिथे तुम्ही भजनं होतात, छोटे मोठे कार्यक्रम करतात, कुठेतरी इथेही चांगलं सभामंडप जर सुसज्ज असलं तर तुम्हाला चांगले कार्यक्रम इंडोर आतमध्ये कार्यक्रम घेता येतील. म्हणून जेवढं काही आणि जेवढी आपल्याला जागा म्हणजे आता 25 सांगितलं पण त्यांची जेवढी जागा जास्त दिली तरी जास्त जेवढं बसेल तेवढाही आपल्याला देता येईल. त्याच्यामुळे काही अडचण नाही. जरी मी आमदार नसलो तरी पैसे आहेत आपल्याकडे, काही अडचण नाही. त्याच्यामुळं तुम्ही भरभरून असं आम्हाला आशीर्वाद, आमच्यावरती प्रेम, निश्चित ज्येष्ठ माता भगिनी असतील तर आमच्या निश्चित भावासारखं मुलासारखं आपण सर्व मायबाप संत या मतदारसंघातील आमदारापलीकडचं कौटुंबिक नातं समजून माझ्यावरती मुलाप्रमाणे, भावाप्रमाणे, परिवारातल्या सदस्याप्रमाणे युवकांपासून अबालवृद्धापर्यंत सर्वच मंडळी या ठिकाणी प्रेम करते. आणि तसं पाहिलं तर या महाराष्ट्रातला सर्वात भाग्यवान आमदार मी स्वतःला समजून असं प्रेम महाराष्ट्रात दुसऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळत नाही. झालं थोडंफार कमी जास्त झालं, थोडक्या मतानं कोणी 1 लाख मतं पडले. परंतु थोडं मला तरी वाटतं संत गजानन महाराजांच्या साक्षीने बोलतो, त्यांच्या आशीर्वाद बोलतो की थोडं मतदारसंघाचं 5 वर्ष मागं गेलं असं मला वाटतं. कारण की सत्ता आपली आली इथं थोडं वेगळं झालं. निर्णय होतो त्यानंतर आपले लाडके शहर प्रमुख श्री भूषणभाऊ घोडे, तालुका प्रमुख, सॉरी
युवा सेना यांचा सत्कार मनोज गोडेकर सावजी करतील. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा.